नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। नांदेड़ जिले के भोकर तहसील अंतर्गत तेलंगाना सीमा से सटे पालज गांव के ऐतिहासिक गणपति बप्पा के दर्शन के लिए हर वर्ष की तरह इस बार भी महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश और कर्नाटक से हजारों श्रद्धालु बड़ी संख्या में पहुंच रहे हैं। इस गणेश मूर्ति की स्थापना वर्ष 1948 में उस समय की गई थी जब गाँव में प्लेग और गैस्ट्रो जैसी गंभीर बीमारियों का प्रकोप था। गाँव के गंगाधर चरलावर ने तेलंगाना के निर्मल से पांचाल कारगिर द्वारा लकड़ी की गणेश मूर्ति बनवाकर गांव लाए और सभी समाज के लोगों की श्रद्धा से गणेश उत्सव की शुरुआत हुई। माना जाता है कि उस समय गणपति स्थापना के 11 दिनों में गांव की बीमारियां नियंत्रित हो गईं। यहां आने वाले भक्त अपनी मनोकामना पूरी होने की आशा से लाल कपड़े में नारियल बांधकर मंदिर ट्रस्ट को सौंपते हैं और पूर्ण होने पर नारियल वापस लेते हैं। प्रतिदिन हजारों भक्तों के लिए चावल और सालन का महाप्रसाद वितरित किया जाता है और ऐसा दृश्य होता है जैसे गांव में मेला लगा हो। आम्ही रायगडवरून आलो। आम्ही दरवर्षी इथे येतो गणपतीमध्ये आणि इथे आम्ही काय पण इच्छा मागतो ना ती पूर्ण होते आणि इथली ठिकाणची व्यवस्था पण चांगली आहे। नमस्कार, मी विष्णुराम राठोड। मी रायगडवरून या ठिकाणी खास देवांचं दर्शन करण्याकरता या ठिकाणी आलेला आहे आणि खरोखरच हा जो देवस्थान आहे, आपण कोणती इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण होते आणि या ठिकाणची जी व्यवस्था आहे अति उत्तम आहे। मग ती सर्व भाविक भक्तांची व्यवस्था असेल किंवा भोजनाची व्यवस्था असेल, एकूण 11 दिवस सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी फ्री मध्ये भोजन दिलं जातं। खरोखरच खूप प्रसन्न वातावरण आहे आणि इथे दर्शन घेतल्याच्या नंतर खरोखरच खूप आनंद होतो। धन्यवाद। ते पाळज हे देवस्थान गणपतीचं आहे। जसं मुंबईचा लालबागचा राजा आहे तसा आमचा पाळजचा राजा आहे। अख्ख्या तेलंगणातून, परभणी, वसमत, हिंगोली इकडल्या दूर जिल्ह्यातून या ठिकाणी येऊन या पावनभूमीमध्ये पाळजमध्ये अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा आस्वाद घेतात। दररोज 70-80 क्विंटल या ठिकाणी अन्नदान होते। हेच आमचं पाळजचं भाग्य, आमचं नांदेड जिल्ह्याचं भाग्य आहे। सर, 1947च्या आपण भारतभर स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी जी महान आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर हे पाळज आणि जवळपास त्याच 1-2 वर्षाच्या अगोदर पाळज आणि पाळजच्या शेजारील परिसरामध्ये महापुरामुळे रोगराई पसरली होती। कॉलरा आणि प्लेगच्या बिमारीमुळे पाळजच्या शेजारील राळज आणि माळसापूर हे 2 गावं पूर्ण खतम झाली, म्हणजे तिथला एकही माणूस वाचला नाही आणि पाळजमध्ये सुद्धा जवळपास तीच परिस्थिती होती आणि रोजचे 2-3 माणसं मरत होते असे आमचे बुजुर्गांनी सांगत होते। मग ह्या संकटातून जर वाचवायचं असेल तर मग आपल्या गावामध्ये कुठली तरी दैवी शक्ती असायला पाहिजे। या भावनेतून सर्व आमच्या गावातील बुजुर्गांनी मिळून या लाकडी मूर्ती बनवून आणली निर्मल ह्या ठिकाणाहून। निर्मल ह्या ठिकाणाहून मूर्ती आणल्यानंतर रोगराईचं प्रमाण कमी झालंय आणि त्या तेवढ्या 10 दिवसामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू ह्या ठिकाणी झालेला नाही। मग अशा पद्धतीने ती जी परंपरा 1948 पासून आज 2025 म्हणजे 78वे वर्ष आहे। ह्या ठिकाणी विराजमान असलेली मूर्ती ही लाकडाची असून आणि एक कथा असं ऐकायला मिळालं की लाकडाच्या रूपाने अवघ्या जगाला मी दर्शन देणार अशा पद्धतीने भगवंतांनी साष्टांग ह्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणाची निवड करून स्वतः विराजमान आहेत अशी एक प्रसिद्धी आमच्या देवस्थानची आहे। आणि 1948 पासून आपण जर बघितलं, सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या लहानपणी आम्हाला या ठिकाणी दर्शन घेताना वाकून दर्शन घ्यावं लागत होतं, पण मंदिराच्या बांधकामाच्या नंतर हळूहळू आणि लोकांमध्ये प्रचिती आली खूप दूरवर। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता शुद्धोधन की रिपोर्ट। पालज गांव के गणपति न केवल धार्मिक आस्था का केंद्र है बल्कि श्रद्धालुओं की मनोकामना पूरी करने वाले जागृत देवता के रूप में भी विख्यात है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।